आजचा हा व्हिडिओ संपूर्ण गुढीपाडव्यावर होणार आहे. गुढीपाडव्याच्या सणाला धार्मिक महत्त्व आहे, तसेच हा सण जीवनात शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये गुढी म्हणजेच विजय ध्वज फडकवला जातो. हे समृद्धीचे प्रतीक आहे. चैत्र नवरात्र गुढीपाडव्यापासून सुरू होते. त्याचवेळी पौराणिक कथांमध्ये असे म्हटले आहे की भगवान ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली. म्हणूनच या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात. तसेच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते. ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. भक्तांवर दुर्गा देवीचा आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्याच्या कृपेने साधकांचे सुख व सौभाग्य वाढते. हिंदू कॅलेंडरनुसार ह्या वर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4:27 सुरू होत आहे, तर ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 मार्च रोजी दुपारी 12:49 संपेल. उदय तिथीनुसार हिंदू धर्मात वैद्य आहे. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार ह्या वर्षी गुढीपाडव्याचा सण 30 मार्च रोजी साजरा केला जाईल. गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होतोय. या योगाचा योग संध्याकाळी 5:54 पर्यंत आहे. या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते. तसेच ब्रह्मदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो. या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्धी योगाचाही योगायोग होत आहे. 31 मार्च रोजी दुपारी 4:35 ते 6:12 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. ज्योतिषशास्त्र सर्वार्थ सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकची वेळ सकाळी 6:13 ते दुपारी 4:35 पर्यंत असते. याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी बव, बलव आणि कौलव करण होण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याबद्दल अनेक कथा आणि पौराणिक संदर्भ आहेत. हिंदू धर्मग्रंथांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुराणात असे म्हटले आहे की एका नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व लोक मृत्युमुखी पडले आणि काळ थांबला. तेव्हा भगवान ब्रह्मदेवाने जगाची पुनर्निर्मिती केली. या दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रयत्नांनी काळ पुन्हा सुरू झाला आणि न्याय आणि सत्याचा युग सुरू झाला. या कारणास्तव या दिवशी भगवान ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. दुसऱ्या एका कथेनुसार 14 वर्षाचा वनवास संपवून भगवान राम, सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येला परतले. हा दिवस भगवान रामाचा रावणावर विजय साजरा करतो. म्हणूनच रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर पौराणिक कथेनुसार अयोध्येत विजयध्वज म्हणून जशी गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज फडकवला गेला होता, तसाच गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो. तथापि गुढीचे आणखी एक ऐतिहासिक महत्त्व आहे. इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव केला आणि राज्यातील लोकांना मुघल राजवटीतून मुक्त केले. महाराष्ट्रातील लोक या दिवशी गुढी उभारण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. असे मानले जाते की हा ध्वज घरांच्या आवारात कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टींचा प्रवेश करण्यापासून रोखतो. गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? हा सण प्रामुख्याने येणाऱ्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो. म्हणून लोक त्यांचे घर आणि अंगण स्वच्छ करतात, जेणेकरून सर्व काही व्यवस्थित आणि नीटनेटके राहते. या दिवशी पारंपरिक तेलस्नान करणे आवश्यक आहे. महिला प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या नमुन्यांच्या आणि रंगाच्या रांगोळ्या सजवतात. नवीन कपडे, विशेषतः कुर्ता, पायजमा आणि साड्या परिधान करणे हे या प्रथेचा अविभाज्य भाग आहे. कदाचित या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गुढी उभारणे. गुढी उभारल्यानंतर लोक गुढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यात असलेला नारळ फोडण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवतात. हा उत्सवाचा एक महत्त्वाचा विधी आहे आणि महाराष्ट्रात जवळजवळ सर्वत्र पाळला जातो. या विधीमध्ये फक्त पुरुष आणि किशोरवयीन मुलांनाच भाग घेण्याची परवानगी असते. आणखी एक विधी म्हणजे कडुलिंबाची पाने खाणे. ही या सणाची सुरुवात आहे. पाने कच्ची खाऊ शकतात किंवा ती बारीक करून आणि नंतर त्यात गूळ आणि इतर बिया मिसळून चटणी म्हणून तयार करता येतात. या दिवशी बनवल्या जाणाऱ्या इतर पदार्थांमध्ये श्रीखंड समाविष्ट आहे, एक गोड पदार्थ जो पुरी, पुरणपोळी, चणे आणि सुंठ पानक सोबत खाल्ला जातो. म्हणून जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर तुम्ही देखील या उत्सवाचा भाग होऊ शकता. या दिवशी विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ, विशेषतः मिठाई तयार केल्या जातात.
हा सण भारताच्या इतर भागात उगादी म्हणजेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, बिहू म्हणजे आसाम आणि पोयला बैशाख म्हणजे पश्चिम बंगाल या स्वरूपात साजरा केला जातो. गुढीपाडव्याचे महत्त्व. असे मानले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या आयुष्यात नशीब आणि समृद्धी येते. गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो, कारण तो भगवान रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण करतो. हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो. हा सण सवस्तर पाडवो, उगादी, युगादी, चेतीचंद किंवा नवरे अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. ईशान्येकडील मणिपूर राज्यात याला साजिबू नोगंबा पानबा चेइराबो म्हणून ओळखले जाते. अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ मानतात. रामकृष्ण हरी.